वर केला जाईल आणि त्यांचा यथोचित स्वागत सन्मान करण्याकरिता मी गुरुनाथजी खरपडे यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ताने आपण तालिब पठाण शेट यांचा यथोचित स्वागत सन्मान हा मुख्य मंचावर करावायचा आहे। या गोड व्यक्तिमत्वाच्या माध्यमाने या स्पर्धेकरिता पहिल्या क्रमांकाचं रोख पारितोषिक जे आपल्याला मिळाले, एकदा जोरदार टाळ्यांचा गजर या व्यक्तिमत्वाकरिता येऊ द्यात। हिमायतची उब देणारी शॉल, या स्पर्धेची आठवण, सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छाप्रमाणे हसत आणि फुलत राहा असा संदेश देणारा बुके, प्रत्येकांच्या आयोजकांच्या ओठावर नाव असणारं तालिब शेठ पठाण यांचा हा यथोचित स्वागत सन्मान हा मुख्य मंचावर केला जातोय। तदनंतर पुढील यथोचित स्वागत सन्मान आदरणीय सन्माननीय रमेश पांडुरंगजी जाधव गुरुजी यांचा यथोचित शाही सन्मान हा मुख्य मंचावर केला जाईल आणि त्यांचा यथोचित शाही सन्मान करण्याकरिता मी रवींद्रजी बुजाडा यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ताने आपण रमेश पांडुरंगजी जाधव यांचा यथोचित स्वागत आणि सन्मान करावायचा आहे। आणि या स्पर्धेकरिता गुरुजींकडनं 5व्या क्रमांकाचं रोख पारितोषिक हे आपल्याला मिळाले, त्यांच्याकरिता सुद्धा एकदा जोरदार टाळ्या सर्वांनी वाजवायच्या आहेत। खूप धन्यवाद। त्यानंतर पुढील यथोचित स्वागत सन्मान आदरणीय सन्माननीय फारुखभाई शेठ या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा यथोचित स्वागत सन्मान करण्याकरिता मी रघुनाथजी बेंदर यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ताने आपण फारुखजी शेठ यांचा यथोचित स्वागत सन्मान हा मुख्य मंचावर करावायचा आहे। या फारुखजी शेठ यांचा यथोचित स्वागत सन्मान हा मुख्य मंचावर रघुनाथजी बेंदर यांच्या शुभ हस्ताने हिमायतची उब देणारी शॉल, या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छाप्रमाणे हसत आणि फुलत राहा असा संदेश देणारा बुके देऊन सन्मानित केले जाते। चला, स्वागत सन्मान होतो तो टाळ्यांचा गजर कृपया येऊ द्यात। तदनंतर पुढील यथोचित स्वागत सन्मान विद्यमान दिनेशजी जाधव या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा यथोचित स्वागत सन्मान करण्याकरिता मी सुरेशजी खरपडे यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ताने आपण मान्यवरांचा यथोचित स्वागत आणि सन्मान या ठिकाणी करावयाचा आहे। सुरेशजी खरपडे या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी केला जाईल। दिनेशजी जाधव या ठिकाणी उपस्थित आहेत, सुरेशजी खरपडे साहेबांच्या शुभ हस्ताने त्यांचा यथोचित मान सन्मान। हिमायतची उब देणारी शॉल, या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छाप्रमाणे हसत आणि फुलत राहा असा संदेश देणारा बुके देऊन सन्मानित केलं जाते। खूप खूप धन्यवाद। थँक्यू सो मच तालिबाई शेठ, आपण आलेत या स्पर्धेमध्ये आणि आपण चांगलं सहकार्य करतात त्याकरिता धन्यवाद। तदनंतर पुढील यथोचित स्वागत सन्मान वसंतजी चिमडा साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा यथोचित स्वागत सन्मान सचिन बुजाडा यांना मी विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ताने आपण पाहुण्यांचा यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी करावयाचा आहे। मान्यवरांचा यथोचित मान सन्मान जो केला जातोय, वंजारपाडा संघ चेअर्स खाली आहेत, बसून घ्या, बक्षीस समारंभ लांबवरच आहे। ज्या चेअर्स खाली आहेत तिथे बसून घ्या सर्वांनी। यथोचित मान सन्मान मुख्य मंचावर वसंतजी चिमडा साहेबांचा या ठिकाणी केला जातो। हिमायतची उब देणारी शॉल, स्पर्धेची आठवण, सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छाप्रमाणे हसत आणि फुलत राहा असा संदेश देणारा बुके देऊन सन्मानित केलं जात आहे। तदनंतर पुढील यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी आपल्या पंचांचा केला जाईल, ज्यांनी या 5 दिवसांमध्ये खूप चांगल्या पद्धतीची पंचगिरी केली। विद्यमान सागरजी टोपे यांचा यथोचित स्वागत सन्मान हा मुख्य मंचावर केला जाईल आणि यथोचित स्वागत सन्मान करण्याकरिता मी रमेश पांडुरंगजी जाधव गुरुजी यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ताने आपण पंचांचा या ठिकाणी यथोचित स्वागत सन्मान करावायचा आहे। पंचगिरी करणं सोपी गोष्ट नाहीये, भर उन्हामध्ये तुम्हाला डिसिजन पोचवावे लागतात, कधी कधी बोलणी देखील ऐकावी लागतात, सर्व काही करून पंचांची भूमिका ही फार महत्वाची। पंचांकरिता एकदा जोरदार टाळ्या। हिमायतची उबदार शॉल, या स्पर्धेची आठवण, सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छाप्रमाणे नेहमीच हसत आणि फुलत राहा सागर टोपे यांना देऊन सन्मानित केले जाते। तदनंतर पुढील पंच वसई आदिवासी क्रीडा असोसिएशनचे विद्यमान सचिव महेंद्रजी गरेल त्यांचा देखील यथोचित स्वागत सन्मान हा मुख्य मंचावर केला जाईल। सो या महेंद्रजी गरेल आपला यथोचित स्वागत सन्मान तो आपण स्वीकारायचा आहे।
तदनंतर या 5 दिवसांमध्ये आमच्या समवेत आमचे साथी स्कोरर ज्याने आमची या मैदानावर आल्यानंतर योग्य त्या पद्धतीने काळजी देखील घेतली ते नितीनजी किरकिरा यांचा यथोचित स्वागत सन्मान हा मुख्य मंचावर केला जाईल. सो या नितीन आपला यथोचित स्वागत सन्मान जो मुख्य मंचावर केला जाईल आमचे साथी स्कोरर. तदनंतर पुढे यथोचित स्वागत सन्मान आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम डीजे विशालच्या माध्यमानं केलं गेलं आणि त्यांचा देखील यथोचित स्वागत सन्मान हा मुख्य मंचावर केला जाईल. आणि हा स्वागत सन्मान करण्याकरिता मी निलेशजी मडवी यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ताने आपण डीजे विशाल दोडका यांचं यथोचित स्वागत आणि सन्मान करावयाचा आहे. कलाकाराच्या माध्यमानं नेहमीच हा मान सन्मान मिळत असतो आणि डीजे विशाल विशू एडिट्स करून त्याचं देखील इंस्टाग्रामवर चॅनल आहे त्याला देखील आपण फॉलो करा. आणि त्याच विशालला आपण पाहत आहे की माईची उब देणारी शॉल स्पर्धेची आठवण सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छाप्रमाणे हसत आणि फुलत राहा असा संदेश देणारा बुके देऊन सन्मानित केलं जाते. तदनंतर प्रत्येक खेळाडूला आज घराघरामध्ये पोहोचवण्याचं काम ज्या नेटवर्कच्या माध्यमानं केलं गेलं एक ब्रँड आहे आणि त्या पाटील नेटवर्कचा स्वागत सन्मान केला जाईल. मी विनंती करेन आमचे कॅमेरामॅन कपिलजी पाटील की आपण हा यथोचित स्वागत सन्मान स्वीकारायचा आहे आणि मंजित यांना देखील विनंती करतो की आपण देखील हा स्वागत सन्मान स्वीकारायचा आहे. मेहुल आहेत नावामध्ये काय कामामध्ये सर्व काही गोष्टी एकदा जोरदार टाळ्या पाटील नेटवर्क करिता आणि यथोचित मान सन्मान करण्याकरिता मी विनंती करतोय रघुनाथजी बेंदर यांच्या शुभ हस्ताने आपण पाटील नेटवर्क यांचा यथोचित हा स्वागत सन्मान. मेहुलजी पाटील बहाडोली जतीनजी किने हे देखील उपस्थित होते परंतु आज आगरी प्रीमियर लीग मध्ये ते देखील खेळतायत आणि विशेष करून आज मेहुल त्यांचा हा यथोचित स्वागत सन्मान जो मुख्य मंचावर केला जातो. हिमायची उब देणारी शॉल या स्पर्धेची आठवण सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छाप्रमाणे नेहमीच हसत आणि फुलत राहा असा संदेश देणारा बुके देऊन सन्मानित केलं जात आहे. तदनंतर रोहित वंजारी आपण यायचंय मुख्य मंचावर. 200 रुपयांचं कॅश प्राइज जे आपल्याकरिता आलेलं आहे ते आपण कलेक्ट करा. विद्यमान निलेशजी मडवी यांच्याकडनं हे 200 रुपयांचं कॅश प्राइज जो चौकार आला होता सो रोहित आपण या आणि हे कलेक्ट करायचं आहे. आदेशच्या मार्फत ते दिलं जाईल. तदनंतर हे जे मैदान उपलब्ध करून दिलं आणि विशेष करून हे मैदान सुशोभित आहे आणि या मैदानावर खेळायला प्रत्येकाला आनंद होतो. सो हे मैदान उपलब्ध करून दिलं शिवसाई स्पोर्ट्स वंजारपाडा आणि कर्जोनकर. सो शिवसाई वंजारपाडा संघ या ठिकाणी उपस्थित आहे त्यांचा हा मान सन्मान मुख्य मंचावर केला जाईल. या आपण हा मान सन्मान स्वीकारायचा आहे. या रवीजी बुरकुंड तदनंतर राजारामजी वंजारी संघाच्या वतीने मात्र हा मान सन्मान स्वीकारला जातोय आणि मान सन्मान स्वीकारण्याकरिता सचिन भुजाडा यांनाच मी विनंती करतोय की आपण हा त्यांचा यथोचित स्वागत आणि सन्मान करावायचा आहे. हा यथोचित स्वागत सन्मान जो शिवसाई स्पोर्ट्स वंजारपाडा जे मैदान उपलब्ध करून दिले आणि त्याकरिता हा त्यांचा यथोचित मान सन्मान आहे. त्या जोरदार टाळ्यांचा गजर. खूप खूप धन्यवाद. असे सहकार्य आपण करत राहा आणि चांगल्या स्पर्धा या मैदानावर भविष्यामध्ये होऊ द्यात याच मनपूर्वक तुम्हाला शुभेच्छा. तदनंतर फायनलचा मॅन ऑफ द मॅच ज्याने 8 चेंडूंमध्ये 16 धावेंची एक आक्रमक तर म्हणावी लागेल परंतु एक सांभाळून इनिंग आकारली आणि खऱ्या अर्थाने संघ अडचणीमध्ये होता. ठेच लागल्या होत्या बऱ्याच परंतु त्या अडचणीतून संघाला सावरलं डाबाला सावरलं एक चांगल्या स्थितीमध्ये संघाला नेऊन ठेवलं. म्हणून मी नेहमीच म्हणतो अनुभवाची शिदोरी जुनं ते सोनं मिस्टर नवनाथ गुण हा फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच. सोया नवनाथ नाहीये. गुरुजींच्या शुभ हस्ताने सारंग आज प्लेइंग 11चा हिस्सा नव्हता परंतु प्रत्येक खेळाडूला तो प्रोत्साहन देतो इथून बसून. ठाऊक आहे त्याला की कशा पद्धतीने खेळ करायचा आहे. कॉंग्रॅच्युलेशन नवनाथ.
तदनंतर पुढील यथोचित स्वागत सन्मान या आपल्या पंचांचा राहिलाय. महेंद्र जे गरेल आपण हा यथोचित स्वागत सन्मान स्वीकारायचा आहे. आणि पुन्हा एकदा मी गुरुजी यांनाच विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ताने आपण पंचांचा यथोचित स्वागत सन्मान हा करावयाचा आहे. जिच्या नावावर नेहमीच टीम किमया 11 कर्जोन संघ ती किमो दिघाल आपण पाहू शकाल. यथोचित मान सन्मान जो मुख्य मंचावर केला जातोय. हिमायची उब देणारी शॉल या स्पर्धेचे आठवण सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छाप्रमाणे हसत आणि फुलत राहा असा संदेश देणारा बुके देऊन सन्मानित केलं जात आहे. तदनंतर पुढील यथोचित स्वागत सन्मान निलेशजी मडवी यांचं म्हणणं आहे की आयोजकांचं देखील आपण यथोचित स्वागत सन्मान करणं खूप महत्त्वाचं आहे, कारण की त्यांच्यामुळेच ही स्पर्धा इथपर्यंत आहे आणि खऱ्या अर्थाने त्या आयोजकांचा देखील आपण यथोचित स्वागत सन्मान करायचा आहे. सो त्यांच्या वतीने या जयजी खासे आणि सचिनजी बुजाडा आपण हा मान स्वीकारायचा आहे. आणि निलेशजी यांनाच मी विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ताने आपण त्यांचा यथोचित स्वागत आणि सन्मान हा करावयाचा आहे. स्पर्धा यशस्वी करण्याकरिता आयोजकांची भूमिका ही तितकीच महत्त्वाची आहे, कारण की शून्यातून सर्व काही गोष्टी शोधाव्या लागतात. विशेष करून स्पॉन्सरशिप ही सर्वात महत्त्वाची आहे, ती आणणं आणि तदनंतर सर्व काही गोष्टी बसवणं. म्हणून एक आयोजक म्हणून गोष्टी सोप्या नाही आहेत आणि त्या आयोजकांचा स्वागत सन्मान जयेश खासे आणि सचिन बुजाडा हा स्वीकारत असताना संघाच्या वतीने एकदा जोरदार टाळ्यांचा गजर. हिमायची उब देणारी शॉल स्पर्धेची आठवण सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छाप्रमाणे हसत आणि फुलत राहा असा संदेश देणारा बुके. थँक्यू सो मच डीजे. हॅलो, सर्वांचा तर सन्मान झाला आहे, परंतु ज्यांनी सर्वांचा सन्मान केला त्यांचा कोण करेल सन्मान? म्हणून व्हॉइस ऑफ शिरसाड कणेर यांचा सन्मान केला जाईल. आदेशजी पाटील सरांचा निश्चितच आदेश सरांचा सन्मान केला जाईल. मी वसई आदिवासी क्रिकेटचे कार्याध्यक्ष नेहमीच अशोकच्या पाठीशी उभे राहणारे एक खंबीर नेतृत्व रमेश गुरुजी यांच्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित केलं जाईल. निश्चितच जोरदार टाळ्या वाजवायचे आदेश सरांसाठी, कारण निश्चितच आणि एक खेळाडूंच्या पाठीशी नेहमीच उभे राहतात असे आदेश सर यांचा सन्मान केला जातोय. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. कारण जेवढे सन्मान केले नसतील तर आदेश सर बोलत होते की या टुर्नामेंट मध्ये सर्वात जास्त सन्मान झाले असतील, त्यासाठी आयोजकांसाठी जोरदार टाळ्या वाजवायचे आहेत. पुढील सूत्र मी आदेश सरांच्या हाती देतोय. निश्चितच सर्वांना घाई लागले की बक्षीस वितरण कधी चालू होईल, परंतु थोडी घाई करू नका, कारण सर्व वेट करतात. डीपी स्पोर्ट असेल, जांभूलपाडा संघ असेल, कमबॅक झाला आहे दोन्ही संघांचा. खूप धन्यवाद. संपूर्ण कोलू शिखर असेच एकत्र राहा आणि चांगल्या पद्धतीने खेळाच्या माध्यमातून प्रोत्साहन द्या. खेळ इतक्या चांगल्या पद्धतीने झालाय ना, म्हणूनच दोन शब्द या स्पर्धेबाबत नक्कीच मनोगत व्यक्त करण्याकरिता मी वसई आदिवासी क्रीडा असोसिएशनचे कार्याध्यक्ष रमेश पांडुरंगजी जाधव गुरुजी यांना विनंती करतोय की आपण थोडक्यात मनोगत व्यक्त करायचं आहे. सगळ्यांना जोहार. आवाज येत नाही, मी बोलणार नाही. सगळ्यांना जोहार. डावरे डावरे या ना इकडे. डावरे कुठे आहेत? या ना इकडे. जय महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, ज्यांनी आपल्याला उभं केलं, ज्यांनी आपल्याला या जमिनी उभं केलं, आपल्याला आपल्या समाजाची ओळख करून दिली, ते धरती आबा बिरसा मुंडा यांची आठवण आपण प्रत्येक वेळेस करायलाच पाहिजे. पुन्हा एकदा सगळ्यांना जोहार. मित्रांनो, प्रत्येक रविवारी, शनिवारी, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार असे आपले आयोजन चालतात. अतिशय शिस्तप्रिय आपला
आदिवासी असोसिएशन हे संपूर्ण दोन्ही जिल्ह्यामध्ये अगदी नावाजलेलं आहे. लोक आपल्याकडं चांगल्या दृष्टीने बघतात. आज जास्त बोलणार नाही, कारण आज जरा लवकर कार्यक्रम आपला संपला. एरवी जरा उशीर झाला का बोलायला जरा चेव येतो. सगळ्यांना जरा घरी जायची घाई झाली. असो मित्रांनो, आपण सगळ्यांनी इथे आपल्या हिरगिरीप्रमाणे, आपण हुन्नरीप्रमाणे इथे सहभाग घेण्याचा प्रयत्न केला. प्रत्येकाला यश येईलच असं नाही, परंतु थोडं आपलं कुठं चुकलं याचं थोडंसं चिंतन करायला आपण पाहिजे आणि आपण कसे पुढे जाऊ, आपला पहिला नंबर कसा येईल या दृष्टिकोनातून प्रत्येकजण प्रयत्न करतात. आज मला अतिशय आनंद होतो याच्यासाठी की आपला प्रत्येक खेळाडू प्रत्येक गोष्टीसाठी बारकाईने निरीक्षण करतो. मित्रांनो बघा, मगाशी एक छोटासा खेळाडू इकडे बसला होता गणेशपुरी संघाचा. तो प्लेयर तिकडे जात नाही तोपर्यंत त्यांनी आयडेंटिटी कार्ड त्यांच्या समोर केलं. म्हणजे स्कोररला विचारण्याची गरज नाही की त्याचं नाव काय. प्लेयर आऊट झाला की दुसरा मुलगा समोर लगेच बॉलर आला की लगेच तो दुसरं त्याला सांगून द्यायचं. म्हणजे एवढ्या सगळ्या सुविधा गेल्या 4 वर्षात आपण सगळ्या तयार केलेल्या आहेत आणि याचा आपण पुरेपूर फायदा घेतो. घेतात ना सगळेजण घेतात ना. आज गणेशपुरी संघ आणि हा जांभूलपाडा संघ, मला वाटतं बऱ्याच जांभूलपाडा संघ, मला वाटतं 3रं बक्षीस आहे का पहिलं हे. म्हणजे एकदम कटाक्षाने ते लोक त्याच्यावर लक्ष देतात आणि चिवटीने खेळतात. चिवट पण आहे त्यांच्यामध्ये. एखादा बॉल एखाद्या बॅट्समॅनने जर त्यांनी दुसरा टोलवला की तो बॉल कुठे जातो, तो आमच्या हातून कसा आडेल, ती धाव कशी आम्ही वाचू, याच्याकडं ते बरोबर लक्ष देत होते. आणि हीच खरी क्रिकेटची क्षमता आहे. तुम्ही अतिशय सुंदर खेळतात. या असंच आपलं असोसिएशन अतिशय चांगल्या पद्धतीने राहिलं पाहिजे. याच्याकडे काही चुका पंचांकडून आयोजकांकडून होतील, कारण आपण चुकलो नाही तर आदिवासी असूच शकत नाही. जो चुकतो तोच आदिवासी. बऱ्याच गोष्टी चुकतात आणि चुकतातून शिकलं पाहिजे. पहिली गोष्ट का आपण चुकी झाली ना त्याच्यातून आपण शिकलं पाहिजे आणि शिकूनच आपण पुढे जाणार आहोत. मध्यंतरी एक 50,000 जाधव पाड्याला मॅच झाली आणि त्याच्यामध्ये एका वक्त्याने असं सांगितलं की ह्या मुलातून SPL वगैरे असे जे मोठे मोठे सामने होतात त्याच्यात आपली मुलं गेली पाहिजेत, खरंच गेली पाहिजेत असं मलाही वाटतं. मी मागच्या वर्षी इथे आलो होतो. मागच्या वर्षीच ना का त्याच्या आदल्या वर्षी मला वाटतं असेल. साईनाथ खरपडेने मॅच ठेवले होते ना तेव्हाही गेल्या वर्षीच तेव्हाही इथे असं सांगण्यात आलं तिल्हेरच्या संघाकडून की एक चांगला संघ आपण तयार करा आणि तो ओपनमध्ये खेळवा. आमची तयारी आहे, म्हणजे माझी तरी तयारी आहे. कारण असं पण प्रत्येक ठिकाणी आपल्याला फुलाची पाकळी योगदान करावं लागतं. आणि खरंच कलोशी गावदी स्पोर्ट्स कलोशी या संघाला मी खरंच धन्यवाद देईन, कारण गेल्या वर्षीच मला वाटतं हा संघ पुढे आला आणि भाताण्याला त्यांनी एक 2 नंबरचं बक्षीस 3 नंबरचं बक्षीस मला वाटतं आणि तिथे उत्कृष्ट खेळाडूमध्ये त्यांना सायकल पण मिळाली ना सचिनला. म्हणजे कोलोशी हा संघ एवढ्या डोंगराळ भागात राहून हा संघ पुढे आला निव्वळ आपल्या आदिवासी क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून. नाहीतर इतर संघांच्या इतर समाजाच्या ज्या मॅचेस होतात, सामने होतात, तिथे आपल्या मुलांचं काहीच चाललं नसतं. मग आज हा प्लॅटफॉर्म आपण तयार केला. खरंच म्हणजे आपल्या जो प्लॅटफॉर्म सांभाळतो असोसिएशन जे सांभाळतं त्यांना प्रत्येक संघाने खरं तर धन्यवाद द्यायला पाहिजे. कारण ज्या असोसिएशनने ज्यांनी मेहनत केली आणि या मुलांना संधी दिली, अगदी खेळापाड्यातल्या मुलांना, आणि गेल्या वर्षी 3ऱ्या वर्षी हा संघ या असोसिएशनला जॉईन झाला आणि त्यांनी आज असोसिएशन ठेवलं, इथे आयोजन ठेवलं आणि आयोजन ठेवून त्यांनी पूर्ण सांभाळलं, ते यशस्वी करून दाखवलं. त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. मला इथं बोलवलं, मला सन्मान केला आणि मला बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल सगळ्यांना पुन्हा धन्यवाद देतो. इथेच थांबतो. जय हिंद, जय आदिवासी, जय महाराष्ट्र. खूप खूप धन्यवाद गुरुजी. बक्षीस समारंभाला आपण सुरुवात करणार आहोत. सर्वात आधी उत्कृष्ट क्षेत्ररक्षण
या स्पर्धेचा. उत्कृष्ट क्षेत्ररक्षणाकरिता सुंदर अशी ट्रॉफी जी आपल्याला आहे रमेश बाबूजी चिमडा यांच्या माध्यमातून मिळाले. आणि तदनंतर विद्यमान प्रभाकरजी गरेल यांच्याकडनं शूज आपल्याला मिळालेत. प्रभाकरजी गरेल या ठिकाणी उपस्थित आहे, तर त्यांनाच मी विनंती करतोय की आपण हे बक्षीस द्यायचं आहे. रमेशजी चिमडा साहेब देखील आहेत, त्यांनाच मी विनंती करतोय की आपण देखील या. शूज जे आहेत ते प्रभाकरजी गरेल यांच्या शुभ हस्ताने दिले जातील. आणि जी ट्रॉफी जी आहे रमेश बाबूजी चिमडा यांच्या शुभ हस्ताने ही सुंदर अशी ट्रॉफी. सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षण या स्पर्धेमध्ये नेहमीच मी म्हणतो की क्षेत्ररक्षणाचा दर्जा नेहमीच हाय क्वालिटीचा असावा आणि ती क्वालिटी विशेष करून पाहायला मिळाली. आणि आजच्या दिवसामध्ये एक सुंदर झेल जो टिपला गेला. टीम आहे शिवसाई वंजारपाडा संघातील सुनील टोके, हा आहे उत्कृष्ट क्षेत्ररक्षक या स्पर्धेचा. सो या सुनील एक सुंदर पद्धतीचा झेल जो पाहायला मिळाला सुनील कडनं. आणि सुंदर अशी ट्रॉफी जी देऊन सन्मानित केलं जात आहे. ट्रॉफी जी आहे रमेश बाबूजी चिमडा यांच्याकडनं. आणि तदनंतर आपण पाहताय जे शूज आहेत प्रभाकरजी गरेल यांच्या माध्यमातून देऊन सन्मानित केलं जाईल. एकदा जोरदार टाळ्यांचा गजर सुनील सरिता झालाच पाहिजे. चांगल्या पद्धतीचे झेल यस्त्यांच्या मागे टिपले गेले आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षक या स्पर्धेचा पाहायला मिळतोय. कॉंग्रॅच्युलेशन. पुढील वाटचालीकरिता खूप साऱ्या शुभेच्छा. तदनंतर उत्कृष्ट गोलंदाज या स्पर्धेचा आणि उत्कृष्ट गोलंदाजाकरिता सुंदर अशी ट्रॉफी रमेश बाबूजी चिमडा यांच्याकडनंच आहे. सो रमेशजी आपण पुन्हा एकदा यायचं आहे. आणि तदनंतर जे शूज आहेत उत्कृष्ट गोलंदाजाकरिता जे विनोद रमेशजी चिमडा यांच्या माध्यमातून आपल्याला मिळाले. रमेशजी जर उपस्थित असतील तर आपण या मुख्य मंचावर. त्यांच्या माध्यमातून शूज आणि तदनंतर ट्रॉफी जे आपल्याला मिळाले. सर्वोत्कृष्ट गोलंदाज या स्पर्धेचा 6 मॅच खेळलाय. 6 मॅच मध्ये इकॉनॉमी आहे 8ची. 36 चेंडूंमध्ये 48 धावा खर्च केल्यात. टीम आहे तब्बल 10 विकेट्स या स्पर्धेमध्ये घेतले गेलेत. टीम आहे डीपी स्पोर्ट्स गणेशपुरी संघाचा संदेश डोंगरे, उत्कृष्ट गोलंदाज या स्पर्धेचा. ट्रॉफी आणि तदनंतर शूज रमेश बाबूजी चिमडा आणि विनोद रमेशजी चिमडा यांच्या माध्यमाने देऊन जे सन्मानित केलं जात आहे. खूप चांगला खेळ. पहा कुठेतरी तब्येत खराब होती, पहिल्या दिवसामध्ये परफॉर्मन्स होत नव्हता, परंतु आज खऱ्या अर्थाने तो परफॉर्मन्स पाहायला मिळाला आणि बॅक टू द ट्रॅक असंच म्हणावं लागेल. टीम डीपी स्पोर्ट्स गणेशपुरी कॉंग्रॅच्युलेशन वन्स अगेन संदेश डोंगरे. तदनंतर उत्कृष्ट फलंदाज या स्पर्धेचा या संपूर्ण स्पर्धेमध्ये 6 इनिंग खेळलाय. 218.60चा स्ट्राईक रेट आहे. 43 चेंडू खेळलाय आणि 94 धावा या तब्बली त्याच्या बॅटमधून निघाल्यात. टीम आहे वन्स अगेन डीपी स्पोर्ट्स गणेशपुरी संघाचा नितीन कारेला, उत्कृष्ट फलंदाज या स्पर्धेचा. शूज आहेत जे आपल्यापर्यंत सदानंद चिमडा यांच्या माध्यमाने मिळालेत आणि ट्रॉफी रमेश बाबूजी चिमडा यांच्या माध्यमानच. सो त्यांना मी विनंती करतोय आणि तदनंतर सदानंद चिमडा यांना मी विनंती करतोय की आपण हे शूज द्यायचे आहेत. कॉंग्रॅच्युलेशन नितीन, खूप चांगला खेळ नितीनच्या माध्यमाने पाहायला मिळाला आणि या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट फलंदाज जो पाहायला मिळतोय मॅन ऑफ द सिरीज करिता आपल्याकडे फॅन आहे आणि तदनंतर मॅन ऑफ द सिरीज साठी ट्रॉफी सुद्धा आहे, ते नंतर आपण देणार आहोत. 5व्या क्रमांकावर राहिला या स्पर्धेमध्ये. खूप चांगला खेळ जो पाहायला मिळाला, परंतु विशेष करून काही स्पर्धांमध्ये आपण नेहमीच म्हणतो की अपयश येतच असतं, परंतु क्वालिफिकेशनचे तिकीट मिळणं ही सोपी गोष्ट नाही आहे
आणि ती खास करून दाखवली आणि खूप चांगल्या पद्धतीचा खेळ जो विशेष करून पाहायला मिळाला. 5व्या क्रमांकावर टीमाई गावदेवी पालवली संघ. सो पालवली संघाला विनंती करतोय की आपण या, हा मान स्वीकारायचा आहे. नागेश भोईर, सूरज घाटाल, नागेश भोईरचे सुपुत्र आहेत. ती सुंदर अशी ट्रॉफी, जी 5व्या क्रमांकाची ट्रॉफी आपल्याला मिळाले या स्पर्धेच्या माध्यमानं. सुरेश गोपालजी खरपडे, माजी उपसरपंच ग्रामपंचायत कर्जोन, त्या गोड व्यक्तिमत्वांनाच मी विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ताने आपण ही सुंदर अशी ट्रॉफी. एकदा जोरदार टाळ्यांचा गजर. टीम आई गावदेवी पालवली संघ 5व्या क्रमांकाचा मानकरी या स्पर्धेचा. मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन आणि पुढील वाटचालीकरिता खूप साऱ्या शुभेच्छा असणार आहेत. त्यानंतर 4थ्या क्रमांकाची ट्रॉफी जे आपल्यापर्यंत सौजन्य केले सौ रंजना विनोदजी काकड, ग्रामपंचायत सदस्य कर्जोन. रंजना मॅडम उपस्थित असतील किंवा विनोद काकड उपस्थित असतील तर आपल्या शुभ हस्ताने ही ट्रॉफी आपण द्यायची आहे. आणि 4थ्या क्रमांकावर राहिला अतिशय चांगला खेळ दुसऱ्या दिवसातून पाहायला मिळाला. टीम ओम साई बालकडी या संघ 4थ्या क्रमांकाचा मानकरी. सो या टीम ओम साई बालकडी संघ सौ रंजना विनोदजी काकड यांच्या माध्यमाने ही ट्रॉफी आपल्याला सौजन्य झाले. आणि सुभाष काकड यांना मी विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ताने या 4th क्रमांकाची ट्रॉफी ती आपण देऊन सन्मानित करायचं आहे. एकदा जोरदार टाळ्यांचा गजर. त्यानंतर या स्पर्धेचा 3रा रनरअप राहिला. होम ग्राउंडवर दुसऱ्या वेळेस क्वालिफिकेशनचं तिकीट मिळवलं. टीम आहे शिवसाई स्पोर्ट्स वंजारपाडा संघ. 3ऱ्या क्रमांकाची ट्रॉफी श्री जयवंत जाणूजी चिमडा यांच्या माध्यमानं आपल्याला मिळाले. ते गोड व्यक्तिमत्व या ठिकाणी उपस्थित आहेत. जयवंत जानूजी चिमडा यांच्या शुभ हस्ताने ही 3ऱ्या क्रमांकाची ट्रॉफी ते देऊन सन्मानित केलं जाईल. वन्स अगेन कॉंग्रॅच्युलेशन. यंदाच्या सीझन मध्ये दुसऱ्या वेळेस क्वालिफिकेशनचं तिकीट मिळवलंय टीम शिवसाई स्पोर्ट्स वंजारपाडा या संघाने. अभिनंदन. थँक्यू. आता सर्वात महत्वाचं जे प्राइज आहे, सर्वोत्कृष्ट खेळाडू, प्लेअर ऑफ द टुर्नामेंट, मॅन ऑफ द सिरीज. मॅन ऑफ द सिरीज करिता जे फॅन आहे आपल्यापर्यंत मिळाले गुरुनाथ सुकऱ्याची खरपडे, गरजोन ग्रामपंचायत पेसा अध्यक्ष आणि ते गोड व्यक्तिमत्व या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या शुभ हस्ताने मॅन ऑफ द सिरीज फॅन आणि मॅन ऑफ द सिरीज करिताची ट्रॉफी आहे रमेश बाबूजी चिमडा यांच्या शुभ हस्ताने दिली जाईल. सो सर्वोत्कृष्ट खेळाडू या स्पर्धेमधील जो खेळलाय 7 मॅच, ज्याच्या नावावर आहेत 10 विकेट, ज्याने 63 धावा ठोकल्या त्या स्पर्धेमध्ये, स्ट्राईक रेट आहे 273.91चा आणि 63 धावा करण्याकरिता फक्त 23 चेंडू, इकॉनॉमी आहे 4.21 आणि ज्याने आजच्या दिवसामध्ये 6 चेंडूंमध्ये 6 षटकार ठोठावले. वन्स अगेन विराज वरठा हाच असेल प्लेअर ऑफ द टुर्नामेंट या स्पर्धेचा. सो या विराज मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी. सुंदर अशी ट्रॉफी. आणि आता गरमीचं शेड्यूल येणार आहे थोड्या दिवसामध्ये म्हणून फॅन दोन आणि थोड्या दिवसामध्ये 2चे 4 देखील होणार आहेत. सुंदर अशी मॅन ऑफ द सिरीज करिता ही ट्रॉफी आहे आणि तदनंतर मॅन ऑफ द सिरीज हा फॅन देऊन सन्मानित केलं जाते. कॉंग्रॅच्युलेशन वन्स अगेन विराज वरठा, मॅन ऑफ द सिरीज, प्लेअर ऑफ द टुर्नामेंट. तदनंतर 2ऱ्या क्रमांकाचा मानकरी या स्पर्धेचा थोडासा कमी पडला, परंतु पहिली ट्रॉफी ही तितकीच महत्त्वाची असते. ती 1ल्या क्रमांकाची असो किंवा 5व्या क्रमांकाची असो, परंतु रनरअप राहिले या स्पर्धेमध्ये आणि खऱ्या अर्थाने म्हणावं लागेल बॅक इन ट्रॅक अँड बॅक इन फॉर्म. टीम आहे डीपी स्पोर्ट्स गणेशपुरी. 2ऱ्या क्रमांकाचा मानकरी श्री गुरुनाथ विष्णूजी चिमडा, ग्रामपंचायत सदस्य कर्जोन यांच्या शुभ हस्ताने ट्रॉफी आणि तदनंतर मी विनंती करेन आदरणीय निलेशजी मडवी यांच्या शुभ हस्ताने 2ऱ्या क्रमांकाचं पारितोषिक जे देऊन सन्मानित केलं जाईल. दुसऱ्या क्रमांकाचा मानकरी टीम डीपी स्पोर्ट्स गणेशपुरी. सुंदर अशी ट्रॉफी आणि
निलेशजी मडवी यांच्या शुभ हस्ताने हे कॅश प्राइज देऊन सन्मानित केलं जात आहे. जोता टाळ्याचा गजर टीम डीपी स्पोर्ट्स गणेशपुरी या संघाकरिता. कॉंग्रॅच्युलेशन. वन्स अगेन कॉंग्रॅच्युलेशन रुपेश, संदेश डोंगरे, साई कोंगिल, तदनंतर नितीन कारेला, हर्षल आणि तुमचा संपूर्ण संघ खूप चांगले आपण खेळतायत आणि असंच तुम्ही खेळत राहा आणि गावाचं नाव क्रिकेटच्या पटलावर तुम्ही उज्ज्वल करत राहा. वन्स अगेन कॉंग्रॅच्युलेशन. आता बारी आहे चॅम्पियन संघाची. खऱ्या अर्थाने जिद्द चिकाटी ही काय आहे या संघाने प्रत्येक वेळेस दाखवून दिले. कुठेतरी निराश हतबल होता परंतु सूड गवसला आणि खऱ्या अर्थाने पुन्हा एकदा ते फॉर्म मध्ये आल्यात आणि चांगल्या पद्धतीने आजच्या दिवसामध्ये त्यांचा परफॉर्मन्स पाहायला मिळाला. सो गावदेवी स्पोर्ट्स स्कूल आयोजित गावदेवी चषक 2026 चा चॅम्पियन संघ टीम आहे चेडोबा स्पोर्ट्स जांभूलपाडा संघ चॅम्पियन. आणि ट्रॉफी देण्याकरिता मी विद्यमान बबनजी बुजाडा यांना विनंती करतोय आणि तदनंतर मुख्य मंचावर आदरणीय सन्मान्य रमेश पांडुरंगजी जाधव आणि आमचे तमाम जे मान्यवर आहेत त्या सर्वांना विनंती करतोय की आपण या चॅम्पियन ट्रॉफीला